आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलनामध्ये आता थोड्या वेळात गावकरी आंदोलन करणार आहेत। मात्र खासदार बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत। बाप्पा काय बोलाल, तुम्ही कुटुंबाशी बोललेले आहेत, भावना संतापाची गावकऱ्यांची? गावकऱ्यांचा आणि कुटुंबाचा संताप आहे। अन्याय जो झालाय त्याच्या संदर्भात किंवा न्याय मिळत नाही याच्या संदर्भात पूर्ण गाव, प्रचंड परिसर आणि जिल्हा सुद्धा खूप संतापलेला आहे। या संतापलेल्या परिस्थितीमध्ये यांना ही टोकाचं पाऊल उचलून याच्यासाठी सांगण्यासाठी मी धनंजयला आलो, पण त्याची पण माझी भेट होत नाही। बाकीचे सर्वांशी बोललोय। गावकऱ्यांनी सुद्धा उद्या आंदोलनाची आणखी हाक दिलेली आहे। आज स्वतः धनंजयने दिली, तर तो धनंजय पण माझ्याकडे पण येणार की मी समजावून सांगेल याच्यासाठीच मला भेटा नाही काय मला कळणार, पण तो भेट नाही। पप्पाला मी भेटणार नाही असं तो बोलला की आता नाही, आता माझी पप्पाची भेट होत नाही। निर्धार ठाम केलेला आहे त्याने। त्याचा अर्थ असा तो मला भेटा नाही याचा अर्थच तो ना ती आता मी पप्पाला भेटणार नाही, आताच पप्पाला माफ करा म्हणून असं बोलला, तुम्हाला निरोप आला तर ठीक आहे। आता मग मी म्हणलं त्याच्या भावना मी करतो, पण माझी विनंती आहे की टोकाचं पाऊल कुठलं वचलायचं नाही। आपण सर्वजण आपण एकत्रितरित्या हा लढा लढायचा आहे असं मी कुटुंबाला, बाकी यांना पोरांना पण सांगतोय आणि गावकऱ्यांना पण सांगणार आहे। मी 1 तासात परत आणखी येणार आहे। 1 तास मी सर्व यंत्रणेला एसपीना जाऊन भेटणार आहे आता, किंवा अशी परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर परिस्थिती जात असताना तुमचं याच्यावर काय आहे एसपीना पण बोलतो। प्रेसची घोषणा केलेली आहे, प्रेसला बोलणार आहे, पण मला प्रेसवाले आता इथं हाय घटना आल्यामुळे प्रेसवाले बोलले नाही, तर मी 11 वाजता आता बीडला प्रेस घेणार होतो। खुलासे आहेत काही? हो, सर्व खुलासे आहेत, सर्व गोष्टीची आमची मागणी, आम्ही सर्व काही गोष्टी करायला एक टाइम आता नंतर आपण अर्धा 1 तासात ठरवूयात। मी बीडला एसपीना भेटून परत येतो आणि आल्याच्या नंतर आपण ठरवू। मी तुम्हाला गावकऱ्यांना शांत करणं शक्य आहे? 100% शांत करायचा प्रयत्न करणार आहे। सगळं गाव माझंच आहे, गाव सर्व एकजुटीनं या प्रकरणाच्या मागे आंदोलन म्हणून यांना आम्ही हे करू, आम्ही शांत करू, पण पोलीस यंत्रणेनं आम्हाला त्याची साथ दिली पाहिजे। अण्णा धनंजय नाही म्हटले भेटायला तर तुम्ही थोडे भावनिक? नाही, भावनिक म्हणजे आता कसं होणार, म्हणजे एक आपला एवढा लहान भाऊ आहे की ते मला भेटायला नाही म्हणतो, मी त्याच्या जीवाचं संरक्षण करणं माझी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून। पोलीस यंत्रणेला तर वाटत सर, त्याच्यामुळे मी जिथून उठतोय त्याचं कारण मी मेडीला बोलू शकत नाही, पण मला तो बघायचा आहे कुठे आहे। खूप खूप धन्यवाद।